नमस्कार पुरीनो, बरे आहेसा का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. मी आता का नाही, आता उन्हाळा सुरू झालाय ना, आपण उन्हाळी सुरुवात केली करायला. आपण आता बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे. मोठे मोठे बटाटे घेतलेत मी. आता याच्या साल्या काढून घ्यायची आणि आपण वेपर्स पाडून घ्यायचे. हे बघा, आपण अशा सगळ्या आता साल्या काढून घेऊया. पुरीनो अशी साल काढून घ्यायची वरून अशी. आता आपण हे खिसून घेऊया. हे बघा पुरीनो, कशा आपल्या चकत्या छान पडल्यात एकसारख्या. जास्त पातळ नाही, जाड नाही, मस्त पडलेत का नाही, मोठ्या मोठ्या. बघा कशा झालेत बटाट्याचे चकत्या आपले. बटाटे मोठे आणले का नाही की असे चिप्स चांगले बनतात मोठे मोठे. बघा किती छान झालेत. आपण आता सगळे असेच करून घेऊ. सगळे आपले 5 किलो बटाटे आणलेले सगळे मी खिसून घेतले. आता ही तुरटीच्या पाण्यात ते भिजत टाकलेत रात्रभर. आता भिजून देऊया म्हणजे पांढरे शुभ्र होते ते. आता ही रात्रभर बटाटे भिजत घातलेले कसे छान भिजले ही झाले. पांढरे शुभ्र दिसतात का नाही, तुरटीच्या पाण्यात आपण घातले. हे बघा पाणी कसं निघालं त्याचं. आता आपण 2 पाण्यानं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपण करायला घेऊया वेपर्स. दाखवते तुम्हाला कसे करायचे ते. अर्धी वाटी मीठ घेतले मी, कारण 5 किलो बटाटे आहेत ना आपले, एवढं मीठ लागणारच आहे. ही तुरटी पण आपण ती उकळत्या पाण्यात टाकतो ना बटाटे, तेव्हा ही तुरटी पण टाकायची म्हणजे अजून पांढरे शुभ्र होतात. ही पाणी ठेवले चुलीवर मी. ते पाणी उकळायला लागलं की आपण त्याच्यात वेपर्स टाकायचे. पाणी का नाही जास्त घ्यायचं एवढं, म्हणजे वेपर्स पूर्ण बुडले पाहिजे त्याच्यात, म्हणजे एकसारखे सगळे शिजतात चांगले. हे बघा पुरीनो, ही वेपर्स आपण आता तुरटीच्या पाण्यातनं काढून धुवून घेतलंय स्वच्छ. आता आपण उकळत्या पाण्यात टाकायचं. मीठ घालायचं जेव्हा तुरटी घालूया. थोडी तुरटी घालायची. पाण्याला उकळी आल्या पुरीनो. आता आपण ह्याच्यात बटाट्याची केलेलं वेपर्स केलेलं टाकूया. आता ह्याला का नाही एक उकळी द्यायची फक्त, जास्त शिजवायचं नसतं. एक 5 मिनटं 10 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आतल्या आत शिजतंय उकळत्या पाण्यात ती. त्याला आपण आता झाकूया ह्याच्यावर. बघूया शिजलेत का वेपर्स. हे बघा कसले मस्त शिजलेत, छान शिजलेत ना आपली बटाटे. आता वेपर्स हे बघा असं नकटवून बघायचं शिजलेत का. हे का शिजलेत, जास्त पण शिजवायचे नसतं त्याला. आता आपण काढून घेऊया हे सगळं. पाणी वितळणाऱ्या ह्याच्यात काढायचं सगळं चाळ्यात. बघा पोरीनो कसे वेपर्स आपले मस्त दिसत आहेत, शिजलेत. बघा कसे पांढरे शुभ्र झालेत. आता आपण उन्हात घालूया ही सगळी. छान पातळ पातळ घालायची म्हणजे वाळते दिवसभर. एका दिवसात वाळते ती खट्ट. तुम्ही पोरीनो वाळवून डब्यात भरून ठेवलं तरी चालतंय. वर्षभर याला काय होत नाही. उपास असला की 4 तळून खाल्ले तरी चालतंय शेंगदाण्याबरोबर. हे आजचे दिवस खट्ट वाळतील, उद्या थोडी घालायची नाही वाळले तर. पुन्हा तुम्हाला तळून दाखवते मी किती छान फुलतायत ते. आपण परवा केलेले वेपर्स किती पांढरे शुभ्र झालेत. तर 2 दिवस मी वाळवून घेतलेत, तर खट्ट वाळलेत. बघा मोठे मोठे बटाटे आणले होते त्यांनी, कसे मोठे झालेत बघा. डब्यात ठेवले का नाही की वर्षभर कधी पण तुम्हाला उपासाला खाऊ शकता 4 तळून. आता तुम्हाला तळून दाखवणार. हे बघा तेल तापले, आपण वेपर्स तळूया आता. हे बघा पूर्ण ते कसे फुगलेत बघा, पांढरे शुभ्र झालेत. बघा किती छान झालेत. तुम्ही पण करू शकता अशा घरच्या घरी बटाटा आणून विकत आणण्यापेक्षा. वेपर्स आपले फुगलेत छान, कसे झालेत बघा मस्त, आपण घरी केलेले. आता हे कसे आहेत बघा, कुरकुरीत झालेत. हे बघा कसे छान कुरकुरीत झालेत. छान झालेत. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली वेपर्सची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.